तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यदुनाथ दत्ते यांचा माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा धडा वाचणार आहोत। प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील या पुस्तकातून घेतला आहे। पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या तिसऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे। प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प। प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते। आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांतून व्यक्त होतो। या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो। मी एकदा एका शाळेत गेलो होतो। शाळेची प्रार्थनेची वेळ होती। मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो। मुले प्रार्थनेहून परतले। मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत्त, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत। मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिले। त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता। तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? हो हो करते। तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते। मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू। पण देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक। देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवांवर करणे अवघड, होय ना? हो, खरे आहे। भारतावर प्रेम म्हणजे भारत भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम। आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात। म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम होईल, होय ना? बरोबर आहे, मुले म्हणाले। एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, कुर्बान हुसेन हे फासावर गेले। ते देशाचे खरेखुरे प्रेम करत होते। ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते। मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा। आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी नसते, की नेहमी असायला हवं। लक्ष आहे सगळ्यांचं? एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे। आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे। एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते। लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला। पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणाले, काय ते विचारू लागले। चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली। देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे। एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे। प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे। हास्य आणि अश्रूंची भाषा, हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे। महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहित आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसे सुबुद्धीही हवी। हा पाठ तुम्ही मनात वाचा।